नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला खमंग खुसखुशीत कोथिंबीरीच्या वड्या करून दाखवणार आहे। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील अशा कोथिंबीरीच्या वड्या कशा करायच्या हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, त्यामुळे माझे व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील। एक एक व्हिडिओ करण्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागते, त्यामुळे माझ्या व्हिडिओला जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा, त्यामुळे मला प्रोत्साहन मिळते। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मी एक कोथिंबीरीची जुडी अशी निवडून घेतलेली आहे। बघू शकता, अशा कोळ्या दांड्या पण चालतील, अशा कोळ्या दांड्या घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे कोथिंबीर निवडून घ्यायची आहे। आता आपण ही बारीक कापून घेऊया। कोथिंबीर निवडतानाच अशी जुळवून ठेवायची आहे, म्हणजे व्यवस्थित बारीक कापता येते। आता आपण ही बारीक कापून घेऊया। अशी चांगली बारीक कापून घ्यायची आहे। शक्यतो धारदार चाकूचाच वापर करा, म्हणजे कोथिंबीर छान बारीक कापली जाते। बघू शकता, कोथिंबीर अगदी बारीक कापून घेतलेली आहे। आता आपण ही 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। त्यावर माती वगैरे असते किंवा कीटकनाशक फवारलेली असतात, त्यामुळे ती स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि चाळणीत निथळवून घ्यायची आहे। कोथिंबीर स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून चाळणीवर मी निथळत ठेवलेली आहे। आता कोथिंबीरीच्या वड्याचं वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे 6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, त्याचे तुकडे करून टाकूया। मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 15 ते 20 लसूण पाकळ्या आणि 2 चमचे जिरे घालून थोडंसं पाणी घालून अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे। मिरचीचं वाटण अगदी बारीक वाटून घेतलेलं आहे। एका स्टीमरमध्ये मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे, तर त्याच्यावर झाकून ठेवून पाणी उकळू देऊया। आता ही धुतलेली कोथिंबीर एका परातीमध्ये ट्रान्सफर करून घेऊया। आता यामध्ये मिरचीचं वाटण घालूया। एक छोटा चमचा हळद घालूया। 2 चमचे तीळ घालूया। 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालूया। तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ घालू शकता, त्यामुळे वड्या छान कुरकुरीत होतात। एक छोटा चमचा ओवा हातावर चोळून घालूया। चवीपुरतं मीठ घालूया। मी इथे एक मोठी वाटी बेसन घेतलेलं आहे। आता हे आपल्याला लागेल तसं यामध्ये टाकून वडीचं पीठ मळून घ्यायचं आहे। तर थोडं थोडं पीठ यामध्ये घालूया आणि पाणी न घालता असंच हे मळून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं सगळीकडे कोथिंबीरीला चोळून घ्यायचं आहे। अजून थोडंसं घालूया। कोथिंबीरीला चिकटपणा येईल एवढं पीठ घालून असं कोथिंबीरीच्या वड्याचं मिश्रण मळून घ्यायचं आहे। वड्या वळता येतील असं मिश्रण तयार झालेलं आहे, चिकटपणा आलेला आहे। आणि मी 1 वाटी पीठ घेतलं होतं, त्यामधलं एवढं पीठ उरलेलं आहे। बघू शकता, छान चिकटपणा आलेला आहे। खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ नाही करायचं, हे असं थोडंसं सैलसर भिजवून घ्यायचं आहे। स्टीमर मधल्या पाण्याला उकळी यायला लागलेली आहे। आता या स्टीमरच्या थाळीला तेल लावून घेऊया। हाताने व्यवस्थित सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे वड्या चिकटणार नाही। सगळीकडे असं व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे। आता ही थाळी आपण याच्यावर ठेवूया आणि आता कोथिंबीरीच्या वड्या तयार करून घेऊया। त्यासाठी एक छोटा गोळा असा घ्यायचा आहे आणि असा हातावर गोल करून घ्यायचा आहे। बघू शकता, या पद्धतीने असं गोल करून घ्यायचं आहे। बघू शकता, अशा प्रकारे वडी तयार करून घ्यायची आहे
आणि या स्टीमरच्या थाळीवर ठेवायचे आहे। बघू शकता अशा पद्धतीने मी आता बाकीच्या सर्व वड्या तयार करून स्टीमरवर ठेवून घेणार आहे। अशा थोड्याशा तुटक तुटक ठेवायच्या आहेत म्हणजे चिकटणार नाही। चार वड्या तयार झालेल्या आहेत। आता याच्यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं मोठ्या गॅसवर वड्या उकडून घ्यायच्या आहेत। 20 मिनिट झालेली आहेत। आता आपण झाकण उघडून बघूया आणि वड्यांमध्ये असे चाकू घालून बघूया। बघू शकता चाकू छान क्लीन निघत आहे म्हणजे वड्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत। आता आपण गॅस बंद करूया आणि वड्या काढून घेऊया। वड्या काढून घेतलेल्या आहेत पण आता या पूर्णपणे थंड करून घेऊया। वड्या पूर्णपणे गार करून घेतलेल्या आहेत। आता या वड्याचे अर्धा इंचाचे तुकडे करून घेऊया। अशा पद्धतीने कापून घेऊया। आता या पद्धतीने मी सगळ्या वड्या कापून घेते। सगळ्या वड्या या पद्धतीने कापून घेतलेल्या आहेत। आता आपण हे शालो फ्राय करून घेऊया। तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता पण मी या वड्या शालो फ्राय करणार आहे। इथे एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे। त्यामध्ये थोडंसं तेल घालूया। तेल असं व्यवस्थित पॅन मध्ये पसरवून घ्यायचं आहे म्हणजे वड्या छान फ्राय होतील। आता या वड्या यामध्ये टाकूया। तेल थोडंसं असं पसरवून घेऊया। गरज वाटली तर थोडंसं तेल टाकू शकता आणि दोन्ही बाजूनी सोनेरी रंग येईपर्यंत वड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत। 2-3 मिनिट झालेली आहेत। आता या वड्या आपण पलटवून घेऊया। एक एक करून पलटवून घेऊया। बघू शकता खालची बाजू छान गोल्डन झालेली आहे। आता या वड्या आपण अशा पद्धतीने सगळ्या एक एक करून उलटवून घेऊया। सगळ्या वड्या पलटवून घेतलेल्या आहेत। आता खालच्या बाजूने सुद्धा सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घेऊया। 2-3 मिनिट झालेली आहेत। आता आपण खालची बाजू बघूया। खालची बाजू सुद्धा सोनेरी रंगावर फ्राय झालेली आहे। आता आपण या वड्या काढून घेऊया आणि बाकीच्या राहिलेल्या वड्या सुद्धा याच पद्धतीने फ्राय करून घेऊया। सर्व वड्या तळून घेतलेल्या आहेत आणि बघू शकता खमंग खुसखुशीत अशा कोथिंबीरीच्या वड्या तयार झालेल्या आहेत। तुम्ही सुद्धा या पद्धतीने या वड्या नक्कीच करून बघा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।